आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केल्यापासून काही चांगल्या गोष्टी आपल्यापासून दुरावल्या आहेत. पण त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्कार. जे आपले वडिलोपार्जित पिढ्यानपिढ्या चालत आलेले संस्कार होते ते आपण विसरलो. आज भारतासारख्या देशात वृद्धाश्रमांची संख्या वाढते. वृद्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक आहे. उपेक्षेची वागणूक सर्वत्र मिळताना दिसते आणि यामुळे साहजिकच मानसिकता बनते की वृद्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. आज सोशल मीडियावर एक लेख वाचला. लेख असा होता, 2 भाऊ ज्याच्यापैकी लहाण्याने कोर्टात दावा दाखल केला की मोठा भाऊ मला आईवडिलांची सेवा करू देत नाही, तरी वडिलांची सेवा करण्याची संधी मला मिळावी आणि त्याच संदर्भात मला न्याय मिळावा. मोठ्या भावाने आतापर्यंत आईवडिलांची बरीच सेवा केली आहे. आता वय झाल्यामुळे तोही थकला आहे आणि माझ्याही नातवंडांना आजी आजोबांचं प्रेम मिळावं या अनुषंगाने आईवडिलांची सेवा मला करण्याची संधी द्यावी. येथून पुढे त्यांना माझ्याकडे सुपूर्द करण्यात यावं. या पद्धतीचा दावा न्यायालयात दाखल झाला. न्यायाधीश देखील चकित झाले की ज्या देशामध्ये आज वृद्धाश्रम वाढत आहेत, वृद्धांचे छळ चालला आहे, अनेक गोष्टी नकारात्मक घडत आहेत, घरात वृद्ध बऱ्याचशांना नकोसे झालेले आहेत आणि असं असताना हा दावा दाखल करतो म्हणजे हे एक मिरॅकलच म्हणावं लागेल. खरंच आहे की असा दावा दाखल करून माणुसकीचा झरा अजूनही जिवंत आहे हे यातून दिसून येतं. नाती संपत चालली असताना असा एखादा प्रकाशाचा किरण जेव्हा दिसायला लागतो तेव्हा वाटतं माणुसकी अजूनही शिल्लक आहे.